हो द्या आमचे पैसे चला. हॅलो गाईज, तर वेलकम टू माय ब्लॉग. तर एवढे सगळे पैसे घेऊन आम्ही चालू शूट करायला, कारण आम्हाला गाण्यामध्ये उतरायचे पैसे. तुम्ही व्हिडिओ आहे. तर हीच ती गाडी जी आम्ही अख्ख्या शूट मध्ये यूज केली, द लिजेंडरी मायक्रो हायब्रिड स्कॉर्पिओ. तर गाईज, तर ही गाडी फुली मॉडिफाय आणि ह्याला ठारचे अलावेल बसून घेतले. तर अशीच सेम गाडी आमच्या सचिनकडे पण होती, पण सचिनने ती विकली. तर फायनली आपण एक गाडी त्यातली घेतली. आता आपण कॅमेरामॅनची वाट बघतोय, तो आल्याकडे आपण जाऊया शूट करायला. तर अशा प्रकारे कॅमेरामॅनने आम्हाला आजचा टाइम दिला, पण 10 वाजले तरी आमचा कॅमेरामॅन काय आलाच नव्हता. तरी आम्ही बसलो टाइमपास करत. तर शूटमध्ये कुत्र्याचा पण रोल होता, पण कुत्रा गाडीत बसत नव्हता. तर फायनली खूप वाट बघितल्यानंतर शेवटी आमचे कॅमेरामॅन आलेच. मग आमचा सचिन भैया आम्ही निघालो गाडी घेऊन शूटला लोकेशनला. इकडे देखावात चाललाय भाई. तर हे आहे आमचं फर्स्ट लोकेशन, आयुर्वेदिक कॉलेज मेडद, रस्त्याच्या कडेला. आणि लोकेशनला गेल्यावर आमची दुसरी गाडी पण आली, जिचं नाव आहे XUV700 लेजेंडरी. तर अशा प्रकारे आमचं सुखासुखी शूट चाललेलं, गप्पा टप्पा मारत, गाड्या बेड्या फिरवत. पोरं सगळे एकदम चिल मोड मध्ये होते. हे बाय ती कॅमेरावाली म्हणले ना, आम्ही सर्विस बघ म्हणले कुठेतरी, कुठे एवढं खर्च करतो म्हणले. आता ते असं बसता येत नाही. हा असा विषय. हळू जा. तर अशा प्रकारे दुसरी गाडी आम्हाला झुपकीने ओव्हरटेक मारून निघून गेली पुढं. आणि मग नंतर आम्ही आलो खंडमनगरच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. आम्ही आलो स्कॉर्पिओ मध्ये डिझेल टाकायला, पण आम्हाला जो टॉपन चुकणार नाही डिझेलचं. मग शेवटी आमच्या कॅमेरामॅनने आम्हाला सांगितलं, बाबा असं नाही असं, कारण की त्यांच्याकडे पण सेमच गाडी होती. शूटमध्ये ही बुलेट पण यूज केली, त्यात पण पेट्रोल टाकायचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही स्कॉर्पिओमध्ये डिझेल, XUV मध्ये डिझेल आणि बुलेटमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि आम्ही निघालो काहीतरी खायला. अशा प्रकारे आम्ही गाडीत नसता पैसा करून टाकलेला. तर जास्त ऊन झाल्यामुळं आम्हाला शूट करता येत नव्हतं, त्यामुळे या लोकेशनवर आम्ही फिरून माघार येणार होतो. तर अशा प्रकारे आम्ही गावातले जवळपास 10-12 माणसं एकाच हॉटेलमध्ये जेवायला आलतो. तर अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालं आणि ह्या XUVचं आमचं काम झालं, त्यामुळं आम्ही XUV लावली घरी. गाडीमध्ये होते पैसे आणि ते मला लागणार होते, त्यामुळे गाडीतले पैसे काढले आणि कुठे टाकायचं म्हणून हातात घेऊनच निघालो. तर माणसं अशी टाकामाका बघत होती, त्यांना वाटत असेल बारामतीमध्ये हो कोण अंबानी आला. तर गाईज ही होती आमची सेकंड लोकेशन, तिथं आम्ही शूट करणार होतो. तर गाईज आम्हाला याच एरिया शूट करायचं होतं, त्यामुळे मी माझ्या मामाचा पोरगा बोलावला हवा करत, तो पण आला हवा करत. याचं नाव आहे द लिजेंडरी शुभम. अरे XUV आणलेली शूटला माहित तुला. तू FT का टाकतो बरं ह्याच्या मागे तुझ्या असंच FT म्हणजे काय काहीतरी असलं FT रिव्हील कर आपल्या ब्लॉग मध्ये. तुझा ब्लॉग FT मीन्स ही आपली लोकेशन आहे, इथं आपल्याला शूट करायचंय. सगळे शूटर आले तिथं. तर काय अशा प्रकारे आतमध्ये जाऊन कोणाला सहसा शूट करून देत नाहीत, पण त्यांना सांगितलं, थोडीशी रिक्वेस्ट केली, मग ते म्हणले करा जाऊन द्या म्हणले. तर गाईज मी अशा प्रकारे शूट करत होतो, तर जाताना येताना मला सगळे माणसं टाकामाका बघत होते. ते म्हणत असतं हे काय करते असलं. तर गाईज शूटमध्ये आमच्या पोरांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि कॅमेरामॅननी पण खूप मेहनत घेतली. आणि अशा प्रकारे हे आमच्या चांगल्या लोकेशनला चांगलं शूट झालं. तर गाण्यामध्ये जवळपास 4 ते 5 गाड्या यूज केल्या आणि अशा प्रकारे आमचं शूट काहीचं असं कंप्लीट झालं. तर गाणं यूट्यूब चॅनलवरती रिलीज झाले. गाण्याचं नाव आहे पॉवर एक्स पैसा आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे निखिल नाळे 42. तर तुम्ही गाणं ऐका, गाणं कसं वाटलं ते सांगा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. शहरातली पोरं म्हणतात गावातला गोट, मनी इन माय माइंड छाप तुम्ही नोट, खोक्यामध्ये कॅश आणि रोज करतो ॲश, पाहिजे ते सांग नाही तर ठेवून नुसतं बोट. पुसतो मी सरळ कधी माग सरत नाही, माजलेला खोंडे मी आवरत पण नाही. नाक करती काय माझा नाक करती काय, मोठा गाजलेला खोंडे मी ऐकत पण नाही.